नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी टॉप 10 या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्रातील पोलीस दलात अनेक अधिकारी त्यांच्या कर्तृत्वामुळे, सामाजिक योगदानामुळे आणि वैयक्तिक संपत्तीमुळे चर्चेत असतात। 2025 पर्यंत खालील 5 अधिकारी त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीमुळे आणि संपत्तीमुळे ओळखले जातात। नंबर 1 रश्मी शुक्ला। रश्मी शुक्ला या 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी असून जानेवारी 2024 मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकापदाची सूत्रे स्वीकारली। या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत। त्यांनी सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदाची जबाबदारी पार पाडली आहे। त्यांच्या कारकिर्दीत पुणे पोलीस आयुक्त, राज्य गुप्तचर विभाग प्रमुख अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं आहे। त्यांना 2005 मध्ये राष्ट्रपतींचे पोलीस पदक देण्यात आले आहे। नंबर 2 विजय चौधरी। विजय चौधरी हे 3 वेळा महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारे कुस्तीपटू असून 2017 मध्ये त्यांची पोलीस उप अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली। सध्या ते पुणे शहरात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या उन्नतीसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत। नंबर 3 कैसर खालिद। कैसर खालिद हे 1971 मध्ये बिहारमध्ये जन्मलेले IPS अधिकारी आहेत। सध्या ते महाराष्ट्र राज्यातील मोटर ट्रान्सपोर्ट विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत। नंबर 4 संजय बर्वे। संजय बर्वे हे 1987 बॅचचे IPS अधिकारी असून त्यांनी फेब्रुवारी 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत मुंबई पोलीस आयुक्तपद भूषवले। त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, राज्य गुप्तचर विभाग आणि महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक अशा विविध पदांवर काम केले आहे। त्यांना 2006 मध्ये राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्रदान करण्यात आले आहे। नंबर 5 संदीप कर्णिक। संदीप कर्णिक हे 2004 बॅचचे IPS अधिकारी असून नोव्हेंबर 2023 पासून ते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी पुणे ग्रामीण, ठाणे, नागपूर, जालना आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये सेवा दिली आहे। मार्च 2024 पर्यंत त्यांची मराठा आरक्षण आंदोलनाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। वरील अधिकारी त्यांच्या कर्तृत्वामुळे, सामाजिक योगदानामुळे आणि विविध पदांवरील सेवेमुळे महाराष्ट्र पोलीस दलात मानाचे स्थान मिळवले आहे। त्यांच्या संपत्तीबाबतची अचूक माहिती उपलब्ध नसली तरी कारकिर्दीतील यश आणि योगदानामुळे ते श्रीमंत मानले जातात।